राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, ते एकत्र येणार आहेत, अशा अनेक चर्चा तुम्ही ऐकत असाल. परंतु सध्या जर बघितलं, जी काही समीकरण आहेत, जो काही इतिहास सांगतोय, तो जर व्यवस्थित पाहिला तर राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाहीत हेच तो दर्शवतोय. कारण काय आहे तर असे काही धक्के हे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेत की ते धक्क्यांमधून सावरून पुन्हा त्यांच्याशी युती करायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न राज ठाकरेंच्या मनात पडत असणार आहे. मग अशा सगळ्या काळामध्ये ऑलरेडी एकदा म्हणतात ना की आपल्याकडे दुधानं तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुकून पितोय, अगदी तशाच पद्धतीची भूमिका राज ठाकरे घेताना दिसत आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी पहिल्यांदा असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी जर काही निर्णय घ्यावा लागला तर आपण तशा पद्धतीनं पावलं टाकू वगैरे वगैरे असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद एका भाषणामध्ये देण्यात आला, असंही झालं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सुद्धा एक पत्रकारांना बोलताना असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार आहोत. त्यानंतर अनेक म्हणजे संजय राऊत सातत्यानं बोलणं असू द्यात किंवा त्याच्यानंतर आपण अनेक शिवसेनेतल्या अनेक नेत्यांची वक्तव्य ऐकली असतील, तर त्या सगळ्या वक्तव्यांमध्ये हेच सांगण्यात आलं की दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे. मनसेकडून सुद्धा अनेक नेते सातत्यानं बोलताना दिसत आहेत, कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत की दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे, तर आणि तर महाराष्ट्राच्या हिताचा ते काहीतरी निर्णय घेऊ शकतात. परंतु अशी काय कारणं आहेत की ज्या कारणांमुळं अजूनही ही युती होत नाहीये किंवा पुन्हा पुन्हा दोन्हीकडून फक्त चर्चा होत आहे, मात्र कुठलीही अंमलबजावणी अजून होत नाहीये. आदित्य ठाकरेंनी बोलल्यानंतर सुद्धा, आता अमित ठाकरे सुद्धा काही दिवसांपूर्वी बोलले की दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे, त्यांनी कॉल करून एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, परंतु तरी सुद्धा होत नाहीये. काय कारण आहेत तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे 2014 साली ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दगा दिला असं म्हटलं जातंय मनसेकडून. तर तो प्रसंग असा होता की त्यावेळेला उद्धव ठाकरेंचा फोन हा राज ठाकरेंना आला होता आणि तो फोन आल्यानंतर अशी चर्चा समोर घडवून आणण्यात आली किंवा सांगण्यात आली, मनसेनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला मातोश्रीवरून फोन आलाय आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आपल्याला युती करायची आणि युतीत लढायचं आहे. मग असं असताना मनसेला नेमक्या जागा किती मिळतील, काय मिळतील हे माहीत नव्हतं आणि अशा सगळ्या काळामध्ये नेमकं शिवसेना मनसेला किती जागा सोडतीये, मग नेमकं कुठल्या जागांवर लढायचं आहे, कुठले उमेदवार द्यायचे याची काही तयार नाही. एबी फॉर्म सुद्धा सगळ्या पक्षांचे वाटून झाले होते, तरी सुद्धा शिवसेनेकडून अजूनही जागा वाटपा संदर्भातला कुठलाही निर्णय होत नव्हता आणि शेवटच्या क्षणाला अगदी सगळीकडे मुदत संपत आली तरी सुद्धा यांनी फॉर्म वाटले नाहीत, जागा निवडल्या नाहीत, दिल्या नाहीत आणि स्वतंत्रपणे स्वतःच्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन टाकले. अशा संदर्भात घटना घडल्या आणि त्यानंतर हे लक्षात आलं मनसेला की आपली फसवणूक झाली, कारण अगदी एबी फॉर्म भरायची शेवटची मुदत आली, मग नामनिर्देशन पत्र अजून दाखल केलेलं नाहीये आपल्या उमेदवारांनी, कुठं उभं राहायचं कुठं नाही हे अजून ठरलेलं नाहीये आणि ह्या सगळ्या काळामध्ये मात्र शिवसेनेकडून कुठलीही वार्ता होत नाहीये, चर्चा होत नाहीये, अर्थात आपल्याबरोबर राजकीय डावपेच झालाय हे त्यावेळेला मनसेला लक्षात आलं, सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि तो सगळ्यात पहिल्यांदा धक्का राज ठाकरेंना बसला होता असं राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञ सांगताना दिसतात. मग त्याच्यानंतर त्यांनी सावध भूमिका सातत्याने घेतली, कधीही शिवसेनेवरती विश्वास टाकायचा नाही हे स्वतःच्या मनाशी गाठ बांधूनच घेतली. त्याच्याही जरा मागं जायचं झालं तर एक महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही बघितलं असाल शिवसेना फुटत असताना, तर शिवसेना फुटत असताना म्हणजे सुरुवातीला मनसे जेव्हा वेगळी झाली, राज ठाकरेंनी कुठलाही पक्षातला पदाधिकारी आपल्यासोबत फोडून घेतला नाही. विशेष म्हणजे कौतुकाची गोष्ट त्यांची ती आहे, त्यांनी स्वतंत्रपणे स्वतः बाहेर गेले, बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी परवानगी घेतली, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण करणार असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला, त्याच्या वाढीसाठी राज्यभर काम केलं. हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यावी लागेल. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्याच्या नंतरच्या काळामध्ये त्या दोघांचं भांडण हे सातत्यानं राहिलं. राज ठाकरे बाहेर पडण्याचं कारण जर कुठलं असेल तर ते सुद्धा महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेच होते असं अनेकांचं मत असतं किंवा म्हटलं जातं, कारण त्यावेळेला पक्षाचा शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण होईल बाळासाहेबांनंतर, तर तो म्हणजे राज ठाकरे दावेदार समजले जायचे, कारण ते त्यांची प्रतिमा त्यांच्यात अनेकांना दिसत होती, किंबहुना अजूनही भाषणांच्या रूपाने तुम्हाला दिसते. मात्र अशा सगळ्या काळामध्ये फोटोग्राफीवरती आवड असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे परदेशातून शिकून भारतात येतात, त्यानंतर पक्षातील अनेक गोष्टी आपल्या हातात घेतात आणि ते पक्षाचे प्रमुख होतात आणि ते कदाचित राज ठाकरेंना आवडलं असेल नसेल, भले त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती, परंतु काही गोष्टी ह्या आवडत नाहीत आणि त्यामुळेच कदाचित ती भूमिका पुढे पार पडली, त्यांना जबाबदारी दिल्या गेल्या नाहीत असं सातत्यानं राज ठाकरे म्हणतात. प्रचारासाठी फक्त माझा वापर केला गेला असंही म्हणणारी त्यांची अनेक भाषणं तुम्ही ऐकली असतील आणि म्हणून त्यांनी वेगळी स्वतंत्र स्वतःची भूमिका घेतली. मग असं महत्वाचं कारण मी सांगितलं 2014चा धक्का,
त्याच्यानंतर 2017च्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असंच झालं. बाळा नांदगावकरांनी स्वतः मनसेकडून पुढाकार घेत ते उद्धव ठाकरेंकडे गेले होते. मातोश्रीवरती चर्चा झाल्या, आपण युती करून एकत्र लढूयात अशा सगळ्या संदर्भात चर्चा झाल्या. मात्र त्यावेळेला सुद्धा कुठलीही चर्चा या सगळ्या संदर्भात आम्ही कुठलाही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही, आम्ही कुठलाही प्रस्ताव कोणाला दिलेला नाही, आम्ही कोणालाही एकत्र घेण्यासाठी इच्छुक नाही अशा संदर्भातली शिवसेनेकडून वक्तव्य आली असं म्हटलं गेलं. मात्र त्यानंतर असंही सांगितलं गेलं, अशा चर्चा आल्या की बाळा नांदगावकरांना सुद्धा तुम्ही आमच्या पक्षात या अशा संदर्भातली सुद्धा अट घालण्यात आली किंवा मागणी करण्यात आली. म्हणजे सातत्यानं नेते फोडणं, मनसेतली माणसं फोडणं हे शिवसेनेने चालू ठेवलं. आणि विशेष महत्वाची गोष्ट तेव्हा घडली, धक्का बसायचं कारण महत्वाचं म्हणजे मनसेला ते होतं की मनसे इतकं अजूनही काय म्हणतात सावध भूमिका का घेते. तर त्यावेळेला 2017ची जर निवडणूक बघितली असेल मनपाची, तर मुंबई महानगरपालिकेमध्ये 82 जागा ह्या बीजेपीच्या आल्या होत्या, 84 जागा ह्या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या आणि 7 जागा ह्या मनसेच्या निवडून आल्या होत्या. म्हणजे लक्षात घ्या, मनसे हे त्यावेळेला की फॅक्टर ठरलं असतं महापौर कोणाचा करायचा, काय करायचं हे निर्णय घ्यायचे असतील तर, कारण 84 आणि 82 फक्त 2 मतांचा फरक होता. आता मोठं लीड घ्यायचं असेल बीजेपीनं मनसेला जर सोबत घेतलं असतं तर साहजिकच आहे 82 आणि 7 यांच्या अर्थात 89 जागा झाल्या असत्या, बीजेपीचं सरकार त्यावेळेला येऊ शकलं असतं. परंतु त्यावेळेला शिवसेनेनं काय केलं, उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या शिवसेनेनं त्यावेळेला मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडून आपल्या बाजूला घेतले. आणि हा सगळ्यात मोठा आजपर्यंतचा धक्का हा मनसेला लागलेला होता की सख्या भावाच्या पक्षानं आपल्या पक्षातले 7 नगरसेवक आलेत, मात्र त्यातले पण 6 फोडून स्वतःच्या बाजूला घेतले. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये जे काही पुढे घडलं ते सत्ता स्थापनेसाठी महत्वाचं होतं, त्यांच्या 90 जागा आणि त्यांनी ते पुन्हा निवडून आणणे वगैरे वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं होत गेल्या. आमदार सातत्यानं फोडणं असेल मनसेचे आमदार फोडून आपल्या बाजूला घेणं, मनसेचे नगरसेवक फोडून आपल्या बाजूला घेणं, या भूमिका सातत्यानं राहिल्यामुळे मनसेच्या हातात फार काही राहिलं नाही, मनसेचे आमदार फार काही राहिले नाहीत. आणि ह्या सगळ्या भूमिकेतून मनसेला संपवण्यासाठी कारणीभूत ही शिवसेनाच सातत्यानं वाटते. आणि त्यामुळे ते एकत्र येतील का असा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेला मनसेकडून किंवा पक्षप्रतिनिधी प्रमुख म्हणून त्यांच्याकडून थोडीशी शंकास्पद भूमिका घेतली जाते. आणखीन एक महत्वाचं म्हणजे काय, तर राज ठाकरे सत्तेत असोत अथवा नसोत त्यांच्या भूमिका काही महत्वाच्या समजल्या जातात. काही विरोधक त्यांना घाबरताना दिसतात. म्हणजे उद्धव ठाकरेंना शिंदे गट किंवा शिंदेच्या शिवसेना फुटल्यानंतर कोणीही म्हणजे जशाच तशी उत्तरं दिली, जसं वाटेल तसं बोललं जातं. मात्र राज ठाकरेंच्या संदर्भानं कोणी बोलतं का बघा, नाही, कारण ती शब्दांची दहशत कदाचित त्यांची राज ठाकरेंचीही काही अंशी या सगळ्यांमध्ये बसलेली दिसतीये. ज्यावेळेला या युतीच्या चर्चा होत आहेत त्यावेळेला अनेक नेते, मग नितेश राणेंचं वक्तव्य बघा, ते असं म्हणतात की राज ठाकरेंना आलेले अनुभव बघता ते काय त्यांच्यासोबत जातील असं वाटत नाही, कारण त्यांच्यासोबत त्यांनी अनेक वाईट गोष्टी केल्यात असं म्हणणं असू द्यात, किंवा युतीच्या अनेक नेत्यांकडून असं म्हणणं असू द्यात की राजसाहेब असं काही पावलं उचलणार नाहीत वगैरे. अर्थात राज ठाकरेंनी तिकडे जाऊ नये हीच भूमिका युतीतल्या अनेक नेत्यांची सुद्धा दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे स्वतः सुद्धा का जातील, शिंदेबरोबर त्यांचं चांगलं आहे, अजित पवारांसोबत त्यांचं काही एवढं वाईट आहे असं नाही, आणि फडणवीसांसोबत सुद्धा त्यांचे संबंध चांगले आहेत. मग सगळ्यांशी जर धरून ते राहिले तर नक्कीच त्यांना जरी सत्ता येऊ नाही तर नाही येऊ, मात्र सत्ता बनवताना कुठेतरी सहकार्य लाभलं म्हणून त्यांना जे काही मिळायचं किंवा त्यांचे जे काही हिताची कामं असतील, विकासाची कामं असतील ती त्यांना करून घेता येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं वाटतंय की ही महत्वाची काही 3-4 कारणं आहेत की ज्यामुळे राज ठाकरे जाताना शिवसेनेसोबत फार वेळा विचार करतील आणि कदाचित ते एकत्र येणार नाहीत. कार्यकर्त्यांना वाटतं की आले पाहिजेत. आता नाशिकमध्ये एक परवा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये त्या दोघांचा फोटो, त्या मला वाटतं मनसेचं कार्यालयाचं उद्घाटन काहीतरी होतं आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे इकडं उद्धव ठाकरे इकडं असा एकत्र फोटो बनवलेला होता, तो गिफ्ट देण्यात आला. सांगायचं काय, कार्यकर्त्यांना वाटतं दोघांनी एकत्र यावं, मात्र हे अनुभव बघता राज ठाकरे सावध पावलं उचलतील. परंतु राजकारण आहे, राजकारणात तुम्ही बघितलंय शत्रू सुद्धा मित्र होतात आणि मित्र सुद्धा कधी वैरी होतील शत्रू होतील सांगता येत नाही. काकाची साथ पुतण्या सोडताना दिसतो म्हटल्यानंतर सख्खे भाऊ आहेत, कधीही साथ सोडतील आणि कधीही एकत्र येतील. आले तर नवल वाटायला नको, आणि जर आले तरच ते खरं राजकारण म्हणावं लागेल, कारण तर्क वितर्क बाजूला ठेवून त्या परिस्थितीनुसार डावपेच हे राजकारणात खेळले जातात. बघूयात काय होतंय. तुम्हाला काय वाटतं, हे दोघं भाऊ एकत्र येतील का? येतील तर हो म्हणून टाका, नाहीतर नाही म्हणून टाका. नाहीतर का नाही याचं कारण लिहायला अवश्य विसरू नका. इतकंच. धन्यवाद.